प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. नोव्हेंबरचा महिना उगवलेला आहे. 1 तारखेला सर्व संतांचा सोहळा साजरा झालेला आहे. काल 2 तारखेला सर्व मृत भाविकांचा स्मृतिदिन साजरा झालेला आहे. लवकरच लग्नसराई सुरू होईल आणि ह्या लग्नसराईमध्ये एक महत्त्वाचं कार्य आपण करत असतो आणि ते म्हणजे आमंत्रण देण्याचं. ही आमंत्रण पत्रिका तयार करतो आणि मग आमंत्रण ज्यांना द्यायचं त्यांची यादी आपण तयार करत असतो. अशा वेळेला आपण कोणाकोणाचा विचार करतो बरे? सुरुवात आपल्या कौटुंबिक नात्यांपासून मित्रपरिवारापर्यंत, गाव परिवारापर्यंत, कदाचित धर्मग्रामातील काही गावांपर्यंत, नात्यातील शेवटच्या माणसापर्यंत आणि नवीन नाती मित्रमंडळी झाली असेल त्यांच्यापर्यंत आपली मजल गेलेली असते. परंतु प्रभू येशू ख्रिस्त आज आपल्याला काहीतरी वेगळं सांगत आहे की ज्या वेळेला तुम्ही अशा प्रकारची जेवणावळ आयोजित कराल तेव्हा आपले मित्र, आपले भाऊ, आपले नातलग किंवा धनवान शेजारी ह्यांना बोलावू नका. कारण तेही कदाचित तुम्हाला उलट आमंत्रण देतील आणि तुमची परतफेड केली जाईल. मग कोणाला आमंत्रण द्यायचं? तुम्ही मेजवानी द्याल तेव्हा गोरगरीब, अपंग, लंगडे आणि आंधळे ह्यांना आमंत्रित करा. म्हणजे तुम्ही धन्य व्हाल. कारण तुमची फेड कराव्यास त्यांच्याजवळ काही नाही. तरी नीतिमानांच्या पुनरुत्थान समयी तुमची फेड होईल. प्रभू येशू ख्रिस्ताने एक क्रांतिकारी विचार आपल्यासमोर मांडलेला आहे आणि ह्या क्रांतिकारी विचारामागे एक महत्त्वाचं सूत्र दडलेलं आहे. निष्काम कर्म म्हणजे कुठल्याही प्रकारची परतफेडीची, बक्षिसाची, प्रतिफळाची अपेक्षा करायची नाही. फक्त देत राहायचं, फक्त वाढत राहायचं, वाटत राहायचं, इतरांपर्यंत पोहोचत राहायचं. त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचावं, त्यांनी आपल्यावरती प्रेम करावं, त्यांनी आपली परतफेड करावी, त्यांनी आपल्याला थँक्यू म्हणावं, अशी सुद्धा अपेक्षा ठेवायची नाही. हे तेवढं सोपं नाही. आपण माणसं आहोत. आपल्यालाही थोडाफार आपला स्वार्थ आहे. थोडासा खर्च करायचा तर मला काय फायदा होईल ह्याचा माणूस नेहमी विचार करत असतो. एखाद्याला आमंत्रण द्यायचं तर त्याची लायकी आहे किंवा नाही ते आपण पाहत असतो. की आज मी ह्याला मदत केली, उद्या हा मला मदत करेल. अशा प्रकारे इंग्रजीत ज्याला म्हणतात की स्ट्रिंग्स अटॅच्ड, अशा प्रकारचा विचार माणूस करत असतो. म्हणजे मला काय मिळेल ह्याचा विचार करूनच माणूस पावलं टाकत असतो. तेव्हा तो स्वतःलाच त्या मर्यादेमध्ये गुंफून घेत असतो. अमर्याद असं प्रेम करायचं असेल तर आपल्याला परत काय मिळेल ह्याचा विचार माणसाने करायचा नाही. जॉन पॉवेल ह्यांचं उदाहरण आपल्याला माहीत असेल. गिफ्ट लव आणि नीड लव अशा प्रकारचे 2 विचार त्यांनी मांडले. गिफ्ट लव म्हणजे मी जे प्रेम देतो आहे ते एक देणगी समान आहे, ते वरदान आहे, ते फुकटचं आहे. त्याच्यामागे कुठल्याही प्रकारचा स्वार्थी हेतू, परतफेडीची अपेक्षा दडलेली नाही. असं निरपेक्ष प्रेम माणूस जेव्हा करायला लागतो तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्का बसतो. कारण एकीकडे तो निस्वार्थीपणे काम करतो आणि दुसरीकडे परमेश्वरसुद्धा निस्वार्थी लोकांना त्यांच्या जीवनामध्ये पाठवतो आणि साक्षात परमेश्वर त्यांची परतफेड करत असतो. नीतिमानांच्या पुनरुत्थान समयी तुमची फेड होईल हे शब्द त्याच अर्थाने प्रभू येशू ख्रिस्ताने वापरलेले आहेत. बऱ्याच वेळेला माणसाला वाटत असतं की मी भौतिकदृष्ट्या गरीब झालो. परंतु भौतिकदृष्ट्या गरीब होत असताना आध्यात्मिकदृष्ट्या आपण श्रीमंत होत आहोत ह्याचं भान माणसाने ठेवायचं. कोणीतरी कळीला विचारलं की जेव्हा तुला तुझ्या वेलीपासून खुडलं गेलं तेव्हा तुला वेदना झाल्या नाहीत का? त्या कळीने किती सुंदर उत्तर दिलं. खुडणाऱ्याच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून मी माझी वेदना विसरून गेले.
अगदी त्याप्रमाणे ज्यांना मदत करायची त्यांचा हसरा चेहरा पाहून माणसाला मदतीचा, सेवा कार्याचा, आपल्या कष्टाचा विसर पडत असतो. अशा प्रकारची निस्वार्थी सेवा करणारी बरीच मंडळी आज समाजामध्ये आहे. मदर तेरेसा, पवित्र मरिया, खुद्द प्रभू येशू ख्रिस्त, त्यानंतर संत पॉल, संत पीटर, कितीतरी संत की ज्यांनी कुठल्याही प्रकारे दुसऱ्याकडून अपेक्षा केली नाही. ते फक्त वाटत राहिले, पेरत राहिले आणि कालांतराने त्यांची कोठारं भरत राहिली. अंतःकरणाची कोठारं ईश्वराच्या कृपेने. म्हणूनच नीतिसूत्रे पुस्तकामध्ये एक वचन आहे, जो गरिबांना उसने देतो किंवा जो गरिबांना देत असतो तो साक्षात परमेश्वराला उसने देत असतो. विचार करा, एखाद्या व्यक्तीला उसने दिल्यानंतर ते मिळण्याची माणसाला अपेक्षा असते. इथे तर साक्षात आपण परमेश्वराला जणू काही उसने दिलेलं आहे. ते परमेश्वर आपल्याला परत दिल्याशिवाय राहणार नाही. परंतु अजूनही उच्च कोटीला पोहोचायचं असेल तर तीही अपेक्षा मनात ठेवायची नाही की मी चांगलं कार्य करतो, मला परमेश्वर आशीर्वाद देईल. तीही अपेक्षा ठेवायची नाही. एवढं रिक्त व्हायचं की परमेश्वर आपोआपच आपलं ते रिक्तपण त्याच्या कृपेने भरून काढल्याशिवाय राहत नाही. तो अनुभव ह्या संपूर्ण नोव्हेंबर महिन्यामध्ये आपल्याला यावा, म्हणून परमेश्वराकडे कृपेची याचना करूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.